पेण तालुक्यातील कोपरोली गावात ग्रामदेवता आई भवानी मातेच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना व नवीन मंदिराचे लोकार्पण सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला। या प्रसंगी आमदार रविशेठ पाटील यांच्या हस्ते फीत कापून मंदिराचे लोकार्पण करण्यात आले। यावेळी अध्यक्ष विकास म्हात्रे यांनी प्रास्ताविक करताना मंदिरासाठी सहकार्य करणाऱ्या मान्यवरांचे आभार मानले, तर आमदार रविशेठ पाटील यांनी ग्रामस्थांना असेच एकसंगी राहण्याचे आवाहन केले। ग्रामदेवता आई भवानी मातेचे आशीर्वाद असल्याने लवकरच राहिलेली विकास कामे करण्यात येतील असे देखील त्यांनी सांगितले। 700 वर्षापूर्वीची परंपरा या आई भवानीच्या मंदिराने गावाला लाभली आहे। आई भवानी ही स्वयंभू आणि जागृत असल्याने गावकऱ्यांची मोठी श्रद्धा भवानी मातेवर आहे। मंदिराचे नूतनीकरण करण्यात आल्याने पंचक्रोशीत आनंदाचे वातावरण पसरले होते। यावेळी आमदार रविशेठ पाटील, भाजप नेते बाळासाहेब पाटील, जिल्हा परिषद गटनेते वैकुंठ पाटील, जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर म्हात्रे, मंदिर जीर्णोद्धार समितीचे अध्यक्ष ॲडव्होकेट विकास म्हात्रे, पेणच्या नगराध्यक्षा प्रीतम पाटील, उपनगराध्यक्ष निवृत्ती पाटील, पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक हरेश केणी, माजी नायब तहसीलदार दमयंती म्हात्रे, पेण पंचायत समिती सभापती स्मिता पाटील, उद्योगपती राजूशेठ पिचिका, पंचायत समिती सदस्य विवेक म्हात्रे, उपाध्यक्ष किशोर म्हात्रे, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष दयानंद भगत, नगरसेवक नीलकंठ म्हात्रे, सुधीर घरत, अमित घरत, आर्किटेक्ट सागर म्हात्रे, दीपक खाडे, सामाजिक कार्यकर्ते हरीश बेकावडे, विजय अडसुले, विलास पाटील, सुधाकर म्हात्रे, नरेश म्हात्रे यांच्यासह मंदिर समितीचे सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। राहिलो की पहिला देवीला दर्शन करायचं, देवीचं पहिलं दर्शन घ्यायचं आणि मग पुढे आम्ही कामाला सुरुवात करायची। परंतु या देवीचा आशीर्वाद फार मोठा आहे। ही स्वयंभू देवस्थान आहे। या स्वयंभू देवस्थानाला आज या ठिकाणी मूर्त स्वरूप आलं आणि मी संपूर्ण गावाला धन्यवाद देईन की हे गाव पूर्वीची मंडळी फार कमी झाली, आता सगळी नवीन मंडळी आहे। ही पुढे बसली तेवढी तर जुनी मंडळी आहे, ही मागे बसलेली सर्व नवीन मंडळी आहे आणि ह्या नवीन मंडळींनी पूर्वीपासून हा गाव खरा मला मानला। 95 पासून अगोदरपासून या गावाला सुरुवात करायची आणि या गावाच्या देवीचं दर्शन घ्यायचं आणि प्रत्येकानं आवाहन करायचं, म्हणजेच हा गाव पूर्णपणे हा भाग एकतर्फी माझ्या पाठीमागे राहायचा की या ठिकाणी आपल्याला देवीच्या आशीर्वादानं आपल्याला सर्व काही होईल। गावात अंतर्गत रस्ते चांगले झाले, गाव तसा ह्या परिसरात सुंदर असं हे गाव आहे। या गावात पूर्वी एकतर्फी नांदता होती, एकतर्फी कुठं पिढीस कुठं भांडण नव्हतं, पण मधल्या काळात थोडं झालं। परंतु आता या देवीच्या नावानं पूर्ण गाव एकसंगी झाला पाहिजे, एका विचारानं राहायला पाहिजे। एक विचारानं झालं तर काय करता येतोय। आज इथं 50 लाखाची ही वास्तू उभी होणं सोपं काम नाही। हे आस्थानाचे निखारे आहेत आणि या आस्थानाच्या निखाऱ्यांतून सर्व पंच मंडळी ही चाललेली आहे आणि हे वास्तू आज अखंड नंतर शेकडो वर्षसुद्धा तशीच्या तशीच राहणार आहे, कारण देवीचं हे नाव मोठं आहे। या भवानी मातेनं जो आशीर्वाद दिला तो पूर्ण होतो आणि म्हणून तुम्हाला सर्वांना विनंती आहे की जास्त वेळ न घेताना तुम्हाला सर्वांना आशीर्वाद देतो आणि तुम्हाला तुमच्या अभिनंदन पण करतो। या ठिकाणी या वास्तूचं जतन करा, पुढचा तुमच्यासाठी आशीर्वाद घ्या। या मातेनं जे जे आशीर्वाद दिले ते पूर्ण होतील। जाताना तुम्ही नमस्कार करून गेलात तरी पण ती पाठीमागं तुमच्या राहील आणि म्हणून हे आपण करत राहा अशी मी आपल्या गावाला सर्वांना विनंती करतो आणि